हॅलो अँड वेलकम बॅक. आजचा व्लॉग खूप छोटा पण स्पेशल आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही रेसिपीज, घरातली छोटी मोठी कामं जी रोज चालूच असतात. चला तर मग सर्वात पहिले मी बाल्कनीचे डोअर्स ओपन करून घेते. बाल्कनीचा डोअर उघडण्याचा हा छोटासा मोमेंट इतका छान वाटतो ना. सकाळची फ्रेश हवा, थोडीशी थंडी, चिमण्यांचा सुंदर आवाज आणि ही झाडं, तर सकाळची सुरुवात छान फ्रेश होते. तर सानवीला सकाळी लवकर स्कूलला पाठवल्यानंतर हा थोडासा मी टाइम असतो माझ्यासाठी. तर इथे मी माझा चहा घेतल्यानंतर माझी डेलीची कामं करणार आहे. तर सर्वात पहिले मी बाल्कनी मधून लसूण तोडून आणते. माझ्या मम्मीने मला लसूण दिलेला आणि तो आम्ही बाल्कनी मध्ये छान अडकवून ठेवला आहे. तर तो मी पहिले काढून आणते. आता मी लंच बनवण्यासाठीची तयारी करतेय. तर त्यासाठी मी सर्वात पहिले मेथी वॉश करून घेतेय, कारण आज मला मेथीची भाजी बनवायची आहे. आणि हो, मी आज अजून एक भाजी बनवणार आहे, ती म्हणजे काजू मसाला. जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल ना तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर मी इथे सर्वात पहिले मेथी छान 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सॅलड स्पिनरच्या हेल्पने यातलं पाणी काढून घेतेय. तर मेथी वॉश झाल्यानंतर मी आता कुकर लावतीये. तर मी डाळ ऑलरेडी शिजवून घेतलेली कुकरला. आता मी भात लावतीये. चला तर मग सर्वात पहिले मी वरण फोडणी टाकतीये. माझ्या घरात ना रोज वरण भात लागतो, त्यामुळे मला रोज कुकर लावावं लागतं. वरण भात नसेल ना तर जेवण इनकम्प्लीट वाटतं. मला स्पेशली वरण भात खूप आवडतो, म्हणजे भाजी पोळी आणि वरण भात असेल तरच ते कम्प्लीट जेवण वाटतं. तर इथे पॅन मध्ये ऑइल ऍड केल्यानंतर मी त्यात टाकून घेते जिरं आणि मोहरी. मी एकदम सिंपल वरण बनवते, म्हणजे त्यात फक्त रेड चिली पावडर आणि हळद टाकते, दॅट्स इट. आणि तेच खूप टेस्टी लागतं. आणि वरण आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो, म्हणजे कधी हिरवी मिरची घालून, तर कधी टोमॅटो. थोडेसे चेंजेस केले की टेस्ट पण छान येते. तर एका साईडला वरण फोडणी टाकल्यानंतर आता मी बनवते मेथीची भाजी. तनोजला मेथीची भाजी खूप जास्त आवडते, म्हणजे त्याला आठवड्याचे 8 दिवसही मेथीची भाजी दिली ना तरी तो खाऊ शकतो. तर मी मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवते, म्हणजे कधी हिरवी मिरची घालून, कधी मुगाची डाळ किंवा मग मसूर डाळ, किंवा मग कधी कधी फक्त शेंगदाण्याचं कूट घालून पण मेथीची भाजी खूप छान बनते. ही मेथीची भाजी खूप पटकन होते. जर मेथी छान तोडून ठेवलेली असेल ना तर भाजी बनवायला फक्त 5 मिनिट लागतात. मी नेहमी काय करते, वीकेंड्सला मेथी आणून छान तोडून स्वच्छ वॉश करून त्याला फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणजे वीकडेजला फक्त 5 मिनिटात मेथीची भाजी बनवून रेडी होते. आणि सानवीला पण मेथीची भाजी आवडते. आणि पालेभाज्या किती हेल्दी असतात ते तर तुम्हाला माहितीच असेल. तर काल मी पनीर बटर मसाला बनवलेला, तर त्याचीच थोडीशी ग्रेव्ही उरलेली, तर मी आज त्याच ग्रेव्ही मध्ये ऍड करणार आहे काजू. जर तुम्हाला त्या ग्रेव्हीची डिटेल रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि त्यात थोड्या डिफरंट टेस्ट साठी मी त्यात ऍड करणार आहे सुहानाचा काजू मसाला मिक्स. तर सर्वात पहिले मी इथे काजू असे स्प्लिट करून घेतले आहेत. आता काजू आपण थोडेसे फ्राय करून घेऊ, म्हणजे ते छान क्रंची होतात. तर आज मी शेंगदाण्याचं कूट टाकून मेथीची भाजी बनवतेय. आणि मेथीची भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे.
काजू फ्राय झाल्यानंतर काढून घेतल्यानंतर सेम पॅन मध्ये मी आता ही ग्रेव्ही ऍड करतेय. आपण याच भाजीचे बाहेर गेल्यानंतर 250 ते 350 पे करतो आणि आपण फार इझिली घरी ही ग्रेव्ही बनवू शकतो आणि ही ग्रेव्ही खूप रिच आणि टेस्टी होते. आणि याची टेस्ट आणखी डबल करायची असेल ना तर हे सुहानाचे मिक्स मिळतात, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या भाज्यांचे मिक्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. जेव्हा कधी गेस्ट येणार असतील किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तर आपण हे ओकेजनली यूज करू शकतो. आणि या ग्रेव्हीला छान रिचनेस यावा म्हणून मी थोडंसं मिल्क ऍड केलं आहे आणि आता काजू टाकून याला छान मिक्स करून घेऊया. आणि मी स्वयंपाक झाल्याबरोबर भाजी किंवा वरण जे काही असेल ना ते एका कॅसरॉल मध्ये काढून घेते. यामुळे ना किचन छान क्लीन दिसतं आणि मेन म्हणजे गॅसवरचा थोडासा पसाराही कमी दिसतो. आणि आपण जेव्हा नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम मध्ये जेवण बनवतो तेव्हा तर कुकिंग झाल्याबरोबर या भाज्या ट्रान्सफर केल्याच पाहिजेत, कारण फूड त्या मेटल सोबत रिॲक्ट होऊ शकतं. आणि ग्लास कंटेनर्स खूप सेफ मानले जातात आणि जेवण झाल्यानंतर जर लेफ्ट ओव्हर काही असेल तर हे फ्रीज मध्ये ठेवायलाही इझी जातं. आणि किचन क्लीन झाल्यानंतर मस्त गरम गरम जेवण एन्जॉय केलं. आणि जेवण झाल्यानंतर बाल्कनी मधला जो टेबल आहे तो पुसून घ्यायचा होता, कारण तो खूप घाण झालेला. आणि हा टेबल आणि चेअर मला नेहमी पुसून घ्यावे लागतात, कारण बाहेर असल्यामुळे याच्यावरती भरपूर डस्ट जमा होते आणि बाल्कनी क्लीन असेल तरच इथे बसण्याची इच्छाही होते. तर माझा टेबल पुसून झाल्यानंतर मी आता हे प्लांट आतमध्ये घेऊन जाते, कारण याच्यावरती पण भरपूर डस्ट जमा झालेली. तर या प्लांटला आता मी छान वॉश करून मग याची पानं पुसून ठेवणार आहे. आणि आज आम्ही इव्हनिंगला बाहेर पडणार होतो, कारण सानवीचा हेअरकट करायचा होता. तिचे हेअर्स खूप लॉंग झालेले आणि ती रेडी होत नव्हती, पण कसं बसं मी तिला रेडी केलं. तिला लॉंग हेअर्स खूप आवडतात, पण विंचरते वेळेस खूप ओढल्या जात होते आणि ती रोज सकाळी रडायची. त्यामुळे मी आज डिसाईड केलेलं की शोल्डर पर्यंत लेंथ ठेवूया.
आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर सानवीच्या स्कूलला जायचं होतं, कारण तिच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे होता. सो लवकर रेडी होऊन आम्ही तिच्या स्कूलला गेलेलो. मुलं कशी पटकन मोठी होतात ना. लहानपणी बोट पकडून चालणारं ते बाळ आज स्वतःच्या पायांवर धावत आहे. एक एक माइलस्टोन, पहिल्यांदा चालणं, पहिला शब्द, पहिली स्कूल आणि नेक्स्ट इयरला सानवी फर्स्ट स्टँडर्डला जाईल. आणि मुलांना परफॉर्म करते वेळेस बघून आणखी खूप छान वाटतं. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.